पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांचं नाव सर्वात पुढे आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मोहन जोशींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे या दोघांमध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळतंय अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नेमकं कोण उमेदवार असणार या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। एकूण साधारणतः 20 लोकांनी इच्छा व्यक्त केली होती, तशी नावं सुद्धा पक्षाकडे पाठवण्यात आली होती। मात्र त्यामध्ये प्रामुख्याने 3 नावं ही चर्चेत होती। अर्थात त्यामध्ये मोहन जोशी, रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे हे 3 नावं प्रामुख्याने चर्चेत होती। मात्र त्यामध्ये जी काही सूत्रांकडून आता माहिती आलेली आहे त्यानुसार मोहन जोशींना यावेळी लोकसभेचं तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीचं पक्षाकडूनच स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि त्या 2 जी नावं आहेत ती अर्थात आमदार रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे या दोघांमध्येच आता चुरस आहे। मात्र प्रामुख्याने आमदार रवींद्र धंगेकर यांचं सर्वात पुढे आघाडीवरती नाव असल्याचं बोललं जातंय। कारण ज्या पद्धतीने मधल्या काळात लोकसभा कसब्याची विधानसभा निवडणूक पार पडली, ज्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचा प्रचार झाला होता आणि त्याच प्रचाराचा पुन्हा एकदा फायदा घेण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय। महायुतीचा उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होणार नाही अशीही माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे एकूण रवींद्र धंगेकरांच्या नावावरती पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। मात्र पक्षाने अद्यापर्यंत त्यांचं नाव हे जाहीर केलेलं नाहीये। ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर होईल त्यानंतर पक्षाकडून तसा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।